ज्याचं BSc असू दे, BA असू दे, BCom असू दे, अशा लोकांना सुद्धा आय-टीमध्ये जॉब मिळतो. पण माझ्या माहितीनुसार आय-टीत जर जॉब करायचा आहे, तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे. हं. मग जर ह्यांना कोडिंग येत नाही, तर मग हे कसे जॉब करू शकतात? कंप्लीटली नॉन आय-टी बॅकग्राऊंडचे स्टुडंट आपण समजूया. हां, बी-कॉमचा स्टुडंट आहे एखादा. हां. तर तो त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये काय शिकलाय? कॉमर्स रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, हं. टॅक्सेशन रिलेटेड बेसिक गोष्टींच्या फक्त टर्म्स मी म्हणतो त्याला माहिती करेक्ट. तरी असतील, हां, ज्या सायन्सवाल्या स्टुडंट्सला माहीत नाहीयेत. हां. बिझनेस कॅटेगरीज फॉर एन एक्झाम्पल बँकिंग बिझनेस हां, आहे, फायनान्स बिझनेस आहे, इन्शुरन्स बिझनेस आहे, टेलिकॉम बिझनेस आहे. हं. ओके. सो ह्या सगळ्या रिलेटेड इंडस्ट्रीजच्या रिलेटेड सॉफ्टवेअर बनवल्या जातात. हां, मग अशा खूप मोठ्या-मोठ्या आय-टी कंपनीज आहेत, हं. ज्यांची एक्सपर्टीज कशामध्ये आहे, की आम्ही वर्ल्ड वाईड बँकांसाठी, ओके. फायनान्स बिझनेससाठी, हां. इन्शुरन्स बिझनेससाठी सॉफ्टवेअर बनवणं ही आमची एक्सपर्टीज. हं. ओके. मग अशा केसमध्ये जेव्हा त्यांना फ्रेशर कॅन्डिडेटला हायर करायचं आहे, तिथे नॅचरली त्यांचा प्रेफरन्स पहिला कुठे आहे? हो. काही पर्टिक्युलर डेफिनिट जॉब करेक्ट. रोलसाठी, की या जॉब रोलमध्ये मला कोडिंगचं काम जास्त नाहीये. हां. आपल्या एरियाशी रिलेटेड, आपल्या फील्डशी रिलेटेड बेसिक टर्म्स माहिती असलेला स्टुडंट जास्त महत्त्वाचा आहे. करेक्ट. तो कॉमर्सचा आहे. हं. त्याच्यामुळे नॅचरली तिथे रिझ्युमे बरोबर. कॉमर्सच्या स्टुडंटचा सिलेक्ट होतो. हां.